ओम. श्रोते हो, नमस्कार. 23 जुलै 2024, क्लिप 82. काल आपण 15व्या प्रकरणातील उर्वरित भाग वाचण्यास सुरुवात केली आहे. आज त्या पुढचा भाग ऐकूया. वाचन संध्या जोशी, मुंबई. अवधूत यदुसंवाद, प्रकरण 15. दत्तप्रभू हे पुराण काळातील दैवत आहे. त्यांच्या त्या काळातल्या शिष्याविषयी दत्तप्रबोध आणि दत्त महात्म्य या ग्रंथातून माहिती आहे. त्यांच्या शिष्य परिवारांमध्ये कार्तवीर्यार्जुन, परशुराम, अलर्क, आयु व यदुराज इत्यादींचा समावेश आहे. या सर्व महान विभूतींना वेळोवेळी विशिष्ट प्रकारे दत्तप्रभूंनी तत्वबोध करून मुक्त केले आहे. सध्याच्या युगातही कार्तवीर्यार्जुनाचा एक श्लोक सुप्रसिद्ध आहे आणि अत्यंत उपयुक्त आहे. कार्तवीर्यार्जुनो नाम राजा बाहू सहस्रवान, तस्य स्मरणमात्रेन गतं नष्टं च लभ्यते. या दत्त कृपांकित राजाच्या निव्वळ स्मरणाने आपली बराच वेळ प्रयत्न करून न मिळालेली आणि हरवलेली वस्तू मिळून जाते. हमखास उपयोग होतो. अनुभव घेऊन बघण्यासारखा आहे. या सर्व शिष्यांमध्ये श्री दत्तप्रभूंनी यदुराजाला जो उपदेश केला आहे तो खूपच मार्मिक आहे. जसे श्रीकृष्णाचे अर्जुनावर प्रेम, तसेच यदुराजावर दत्तप्रभूंचे प्रेम. दिव्य अवधूतांच्या वेशामध्ये येऊन आपण 24 गुरूंकडून कसे कसे शिकत गेलो हे फार उत्कृष्टरित्या पटवून देऊन त्याला सिद्ध पुरुषच बनवले. यदुराजा हा ययाती आणि देवयानीचा पुत्र. आपण ज्येष्ठ असूनही आपल्याला राज्य मिळाले नाही आणि शर्मिष्ठाचा मुलगा पुरुरव्याला राज्य मिळाल्यामुळे तो दुःखी झाला आणि त्याला वैराग्य प्राप्त झाले. या संदर्भात एक जुनी गोष्टही आठवते. महाभारताच्या काळात श्रीकृष्ण ज्यावेळी उद्धवांशी संवाद करीत होते त्यावेळी याच यदुराजाबद्दल ते आपले पूर्वज आहेत असे अत्यंत अभिमानाने सांगितलेले आहे. अरे बाबा, त्यांच्याच नावांमुळे आपण सारे वीर यादव म्हणून ओळखले जातो ना. दत्तात्रेयांबरोबर यदुराजांचा ब्रह्मज्ञानाविषयी संवाद झालेला आहे. आता दत्तात्रेयाने कोणकोणत्या 24 गुरूंचा उल्लेख केलेला आहे ते पुढे आपण पाहिलेलं आहे. संत एकनाथ महाराजांनी याबद्दल सुंदर विश्लेषण केलेलं आहे. सारे जग गुरूंनीच भरलेले मला दिसते आहे. ते कसे? तर ज्याचा मी गुण घेतला तो सहजच माझा गुरु झाला आणि ज्याच्यातील दोष पाहून त्याचा त्याग केला तोही माझा गुरुच झाला. त्यांनी फार सुंदर चाळणी, सूप आणि चुलीचा याबाबत उल्लेख केला आहे. चाळणीमध्ये जे जे पडते त्यातील खरे सूक्ष्म तत्व खाली सांडते आणि गुणदोषांचे खडे मात्र तिच्या पोटात राहतात आणि खडखड खडखड करतात. त्यामुळे गुणदोष पोटात ठेवण्यामुळे नुकसान होते. आपण सुपासारखे असावे, त्याची स्थिती वेगळीच. भूस, कचरा, कोंडा सगळा टाकून दिला जातो आणि अस्सल फक्त पोटात राहते. त्यामुळे हे नक्कीच श्रेष्ठ. आणि चुलीचे त्याहूनही वेगळेच. वैराग्याने तापणे आणि आपल्या गुणांनी अपक्वाला पक्व करणे हाच मुळात चुलीचा स्वभाव आहे. तोही श्रेष्ठच आहे. अशा रीतीने गुणग्रहण आणि दोषत्याग यांना समान भावाने पाहून दोघांनाही गुरुपणच दिले आहे. आपल्या आजच्या प्रपंचात श्रेष्ठ दैवी गुण असणारे गुरु ठरतात, यात काही विशेष नाही. ते योग्यच आहे. आपण हेही पाहतो की सिगारेट, तंबाखूमुळे कॅन्सरसारखे दुर्धर आजार होऊ शकतात आणि दारूच्या अतिसेवनामुळे लिव्हर पूर्ण खराब होते. हे नीट समजल्यावर तंबाखू आणि दारू सेवन करणारेही गुरु ठरतात, कारण त्यांच्या दुरवस्थेकडे पाहूनच आपण सावध झालेलो असतो ना. ही विचारसरणी देखील बरोबरच आहे. दत्त जयंतीच्या अगोदर अनेक भाविक भक्त श्री गुरुचरित्राचे पारायण करतात. त्यात आलेले लीला प्रसंग सर्वांना माहीत आहेतच. गुणदोषांचा अभ्यास केला तर आदर्श असे काही नसतेच. ते फक्त सिनेमातच म्हणजे संपूर्ण शुभ्र
आणि चांगले गुण असलेला नायक आणि सर्व दुर्गुण असलेला खलनायक. वास्तवात असे कधीच नसते. अतिशय सज्जन म्हणून समजल्या जाणाऱ्या व्यक्तिमत्वात काही सुप्त दोष असू शकतात. या उलट चोर, लुटारू, काळेधंदे करणाऱ्यांमध्ये त्यांच्या परिघात प्रामाणिकपणा, शब्द पाळणे, मदत करणे असे चांगले गुण असू शकतात. शिवाय क्षणिक मोहाला बळी पडून एखादी चूक हातून घडली तर आयुष्यभर कमवलेले सगळे वाया जाते. या विषयावरही प्रत्यक्ष घडलेली कथा आहे. परमहंस परिव्राजकाचार्य टेंबेस्वामींचे शिष्य दीक्षित स्वामी औरवाडला राहत होते. संन्यास घेतल्यावर त्यांचे नाव नूरसिंह सरस्वती महाराज झाले. परमहंस परिव्राजकाचार्य टेंबेस्वामींच्या पादुका आपल्या ठिकाणी असाव्यात म्हणून खूप वेळ विनंती केल्यावर ते हो म्हणाले. आपल्या पादुका करवून घेतल्या आणि रीतसर दीक्षित स्वामींच्या स्वाधीन केल्या. पुढे औरवाडला नित्यपूजनात त्यांच्याकडे त्या पादुका होत्या. मठात वेगवेगळ्या ठिकाणचे शिष्य आणि सेवेकरी होते. त्यातल्या एका सेवेकरीला त्या पादुकांचे काय महत्त्व आहे ते माहीत होते. त्याच्या मनात मोह उत्पन्न झाला आणि ते आपल्या घरी नेण्यास त्याने बेत आखला. खरे सांगायचे तर ही देवाचीच चोरी आहे की. एक दिवस संधी साधून पादुका वस्त्रात गुंडाळून तो पसार झाला आणि बस स्टँडवर येऊन पोचला. त्याला खरे पाहता आपल्या गावाकडे जाणाऱ्या बसमध्ये बसायचे होते, पण काहीतरी गडबड झाली. बुद्धीत थोडा वेळ भ्रम झाला म्हणा किंवा तो बसला ती गाडी पुण्याला जाणारी होती. खरी इच्छा म्हणून तो पुण्याला येऊन पोहोचला. तो सेवेकरी होता म्हणजे चांगले गुणही त्याच्यामध्ये होते. तोवर औरवाडला हल्लखल्लोळ झाला. पादुका दिसेनाशा झाल्या, कोणीतरी चोरल्या ही बातमी सर्वत्र पसरली आणि हा सेवेकरी पुण्यात आला. पुण्यात त्याला फक्त परमपूज्य गुळवणी महाराजांचे वासुदेव निवासच माहीत होते, म्हणून तडक रात्री येऊन तो तिथे पोहोचला. औरवाडच्या मठातून आलेले गृहस्थ म्हटल्यावर त्याची भोजनाची आणि राहण्याची उत्तम सोय झाली. त्या दिवशी परमपूज्य दत्त महाराजांना दत्त महाराज कवीश्वरांना एक दृष्टांत झाला. त्यात औरवाडून आलेल्या गृहस्थाकडे माझ्या पादुका आहेत, त्या ताब्यात घेऊनच परमपूज्य गुळवणी महाराजांकडे सोपवाव्यात. उद्या त्या ताब्यात घेऊन परमपूज्य गुळवणी महाराजांकडे सोपवाव्यात. उद्या सकाळच्या प्रवचनाच्या वेळी ते गृहस्थ मागच्या रांगेत बसलेले असतील. दत्त महाराजांना खूपच आश्चर्य वाटले, पण दुसऱ्या दिवशी पाहिल्यावर तो गृहस्थ प्रवचनात होताच. त्याच्याकडून त्या पादुका घेण्यात आल्या. त्या गृहस्थालाही धक्काच बसला, पण महाराज त्याच्यावर बिलकुल रागावले नाहीत व कुणापुढेही त्याबद्दल वाच्यताही त्यांनी केली नाही. परमपूज्य गुळवणी महाराज बऱ्याच वेळा वाडी आणि औरवाडला जात असत. दत्त पादुका बऱ्याच ठिकाणी आहेत, परंतु थोरल्या महाराजांच्या म्हणजे परमहंस परिव्राजकाचार्य टेंबेस्वामींच्या पादुका कुठेच नाहीत. त्यांची सेवा आपल्या आश्रमात ती व्हावी असे त्यांना बऱ्याच दिवसापासून वाटत होते आणि त्याला अनुसरून पादुकाच आपोआप आश्रमात आलेल्या आहेत हे पाहून आश्रमवासियांना खूप आनंद झाला. पुढील काळात औरवाडला परमपूज्य दीक्षित स्वामींकडे कळवण्यात आले की पादुका वासुदेव निवासामध्ये सुखरूप पोहोचल्या आहेत. शोध थांबवावा आणि काळजी करू नये. काही दिवसांच्या येथील सेवेनंतर पादुका औरवाडला परत आणून पोहोचवल्या जातील. त्यामुळे तेथेही मठात जीव भांड्यात पडला आणि आनंद झाला. थोरल्या महाराजांच्या पादुका त्यांच्या शिष्याकडेच आहेत हेही कळले. महिनाभर आश्रमात अभ्यंगस्नान, पवमान अभिषेके, पूजा अर्चा, धूपदीप, नैवेद्य, प्रवचन, कीर्तन, भजन सेवा असे सगळे कार्यक्रम व्यवस्थित पार पडले. पुणे भक्त परिवाराला दर्शन लाभ झाला. पुढे परमपूज्य गुळवणी महाराज स्वतः आपल्या मांडीवर त्या पादुका घेऊन कारमधून प्रवास करून औरवाडला पोचले. त्या पादुकांविषयी महाराजांच्या इतक्या पवित्र भावना होत्या की त्या गाडीच्या ड्रायव्हरने देखील सोवळे नेसूनच प्रवास केला. पादुका पुन्हा परत आल्यावर औरवाडला आनंदोत्सव झाला. वातावरण जे गंभीर झाले होते ते पूर्ण बदलून आता गोड झाले होते. या सर्व गदारोळात पादुका चोरणारे गृहस्थ पुण्याच्या गाडीत कसे काय बसले हे कोडे मात्र देवच सोडवू शकेल. आपण यांत्रिक भावले आहोत आणि तो यंत्री खेळवणार आहे हे सहजच पटते. दुसरे असे की काही चांगले काम करीत असताना अकस्मात काही वाईट घडते आणि या उदाहरणात वाईट कृत्य करणाऱ्याचे पक्के ठरवलेले असले तरी त्यातून चांगलेच घडले असे हे विरळ उदाहरण आहे. तर आता आपला हा 15वं प्रकरण इथे संपत आहे. धन्यवाद. हरिओम तत्सत.